हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये आता माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर मीन्स डेस्कटॉप ऍप्लिकेशन. मग आता त्या ऍप्लिकेशन मध्ये मग काय काय असणार, जे काही पेशंट आहे त्याची इन्फॉर्मेशन असेल, डॉक्टरची इन्फॉर्मेशन असेल, तिथे जेवढा स्टाफ काम करतो त्याची इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर मेडिकल किंवा मेडिसिनची सगळी इन्फॉर्मेशन असेल. हा ती इन्फॉर्मेशन तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सर्च करू शकत नाही. ती इन्फॉर्मेशन फक्त त्याच पीसीला असेल. त्या पीसीसाठी जे सॉफ्टवेअर बनवलंय ना किंवा जे ऍप्लिकेशन बनवलंय त्याच ऍप्लिकेशन मध्ये त्या हॉस्पिटलची टोटल इन्फॉर्मेशन असणार आहे. मग आता हे जी डायग्राम काढली ही कन्सिडर करायची आहे डेस्कटॉप ऍप्लिकेशनसाठी. हे काय आहे, डेस्कटॉप ऍप्लिकेशन. हे आहे डेस्कटॉप ऍप्लिकेशन. आता हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट हे सगळे काय असतं हे तुम्ही बाहेर बाहेर कोणत्याही पीसीवर ओपन करून तिथे इन्फॉर्मेशन घेऊ शकत नाही, कारण की ते जे ऍप्लिकेशन बनवलंय ते ऍप्लिकेशन फक्त त्या डेस्कटॉप पुरतच मर्यादित आहे, त्या डेस्कटॉपच्या बाहेर येणार नाही. मग आता ही जे हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन झाली, ती इन्फॉर्मेशन हॉस्पिटल पण काहीतरी एक हॉस्पिटल आहे आणि ती हॉस्पिटलची फक्त एकच ब्रांच आहे. मग त्या ब्रांच पुरती ती इन्फॉर्मेशन मर्यादित आहे, त्या ब्रांचच्या ती बाहेर येणार नाही. हे आहे डेस्कटॉप ऍप्लिकेशन. त्यानंतर पुढचं आहे वेब ऍप्लिकेशन. आता जे वेब ऍप्लिकेशन आहे हे इम्पॉर्टंट आहे. पुढचे कोणतं आहे, वेब ऍप्लिकेशन. आणि जे वेब ऍप्लिकेशन आहे ते इंटरनेट बेस्ड आहे, इंटरनेटवर बेस आहे. आता हे वेब ऍप्लिकेशन मीन्स काय तेच सांगतो. आता माझ्याकडे जे आता हॉस्पिटलच्या आपण डायग्राम बघितली आहे तीच पुढे कंटिन्यू करूया. आता एक दुसरं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या भरपूर साऱ्या ब्रँचेस आहे, त्या हॉस्पिटलच्या भरपूर साऱ्या ब्रँचेस आहे. मग आता त्या ब्रांचेस एकमेकाला कनेक्ट असतील. इथे एक हॉस्पिटल असेल, हे एक हॉस्पिटल आहे आणि हे एक हॉस्पिटल आहे. असे माझ्याकडे चारही हॉस्पिटल एकाच कन्सिडर करा. या हॉस्पिटलचं नेम आहे एबीसी, काहीतरी हॉस्पिटलचं नेम आहे एबीसी, या हॉस्पिटलचं नेम आहे. हे पण हॉस्पिटल त्यांचंच आहे, या हॉस्पिटलचं पण नेम आहे एबीसी. त्यानंतर हे पण त्यांचंच हॉस्पिटल आहे एबीसी नेमने, आणि हे हॉस्पिटल पण त्यांचंच आहे एबीसी नेमने. आता एबीसी नेमचे हॉस्पिटल किती झाले, 4 झाले. आता जर एकच हॉस्पिटल असेल आणि त्याची एकच ब्रँच असेल तर ते तुम्ही डेस्कटॉप ऍप्लिकेशन ते बनवू शकता. पण एक हॉस्पिटल आहे आणि त्याचे 4 ब्रांचेस आहेत, सगळ्या ब्रांच एकमेकाला कनेक्ट असतील. सगळ्या ज्या ब्रँच आहे ते एकमेकाला कनेक्ट असणार आहे. ही ब्रँच याला कनेक्ट असेल, ही ब्रँच याला कनेक्ट असणार आहे, त्यानंतर ही ब्रँच याला कनेक्ट असेल आणि ही ब्रँच काय असणार आहे, याला कनेक्ट असणार आहे. सगळ्याची इन्फॉर्मेशन आता एक हॉस्पिटल ही हॉस्पिटल नगरला आहे कन्सिडर करा, हे हॉस्पिटल पुण्याला आहे, हे हॉस्पिटल संभाजीनगरला आहे आणि हॉस्पिटल मुंबईला आहे. आता ही हॉस्पिटलची सगळी इन्फॉर्मेशन एकमेकाला ऍक्सेस करता आली पाहिजे, कारण की हॉस्पिटल सगळे एकाच पर्सनचे आहे. कोणत्या हॉस्पिटलचा काय रिन्यूअल आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती डॉक्टर काम करताय, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट आहे, हे जर त्याला बघायचं असेल तर तो प्रत्येक हॉस्पिटलचा वेगळा डेस्कटॉप ऍप्लिकेशन जाऊन चेक करणार नाही. तो कोणत्याही एका पीसीवर जाणार, आणि तिथून सगळा डेटा चेक करणार. कन्सिडर तो आता या पीसीवर आहे, या पीसीवर तो या एबीसी हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन चेक करेल. ती त्या एबीसी हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन त्याला या ठिकाणीच भेटली पाहिजे. या एबीसी हॉस्पिटलवर जर इन्फॉर्मेशन काही चेक केली त्याने तर त्याला तिन्ही हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भेटली पाहिजे. पण कन्सिडर करा हॉस्पिटल ही एक शॉप आहे, जसं हॉस्पिटलचं एक्झाम्पल आहे तसं शॉपचं पण आहे. की जर शॉप असेल, जर दुसऱ्या त्या शॉपच्या फ्रँचायझी भरपूर साऱ्या आहेत, जी मेन फ्रँचायझी आहे त्यांच्याकडे सगळ्या फ्रँचायझीचा डेटा असतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटेड फ्रँचाईज आहे, त्या डिस्ट्रीब्युट जे फ्रँचाईज केल्या जातात
त्या फ्रँचाइजकडे मेन फ्रँचाइजचा डेटा नसतो. मग जी मेन फ्रँचाइज आहे ती डेस्कटॉप ऍप्लिकेशन न बनवता ती बनवते वेब ऍप्लिकेशन. हा, मग आता वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण जे सध्या वेबसाईट यूज करतो ना, त्या अमेझॉन, फ्लिपकार्ट या टाईपच्या वेबसाईट येतात. त्या इंटरनेट बेस आहे. जोपर्यंत तुम्ही इंटरनेट ऑन करत नाही किंवा तुमचं इंटरनेट जर ऑन नसेल तरी तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखी वेबसाईट ओपन करू शकतात का? बोला. नाही सर. नाही. जर तुम्हाला ज्या वेब ऍप्लिकेशन मध्ये जेवढे जे वेबसाईट बनवल्या जातात त्याला कंपल्सरी इंटरनेटची, त्यामुळे या ठिकाणी इंटरनेट बेस्ड ऍप्लिकेशन, हा, जे वेब ऍप्लिकेशन जे बनवलं जातं ना ते इंटरनेट बेस असतं. त्याला इंटरनेटची गरज असते. त्याला कंपल्सरी इंटरनेट लागतं. आणि ते डेस्कटॉप ऍप्लिकेशन आहे त्याला इंटरनेटची गरज पडत नाही. हा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला, शॉपमध्ये बिलिंगचं सॉफ्टवेअर असतं, त्या ठिकाणी त्या शॉपचं बिल काढलं जातं. हा, त्यासाठी त्याला नेटची गरज आहे का किंवा इंटरनेटची काही गरज लागते का? त्यासाठी त्याला इंटरनेटची गरज लागत नाही. डेस्कटॉप जे ऍप्लिकेशन बनवलं जातं त्याला इंटरनेटची गरज लागत नाही. पण जे वेब ऍप्लिकेशन आहे त्याला कंपल्सरी इंटरनेट लागतं, कारण की दुसऱ्या ठिकाणचा पण डेटा ऍक्सेस करावा लागतो आणि त्यासाठी त्याला इंटरनेट लागणार आहे. आणि थर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. हा, वेब ऍप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन हे आपण डीप मध्ये बघणार आहोत. आपला जो वेब डेव्हलपमेंटचा जो कोर्स आहे तो कोर्सच वेब ऍप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनसाठी आहे. जसं तुम्हाला सांगितलं अमेझॉन, फ्लिपकार्ट हे वेब ऍप्लिकेशन आहे. तसं आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे आपल्याला वेबसाईट बनवायचे आहे. मग त्यासाठी आपल्याला वेब ऍप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन हे काय आहे, त्याचा ऍक्च्युअल यूज काय हे डीप मध्ये माहित असणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे बघतोय आपण टाइप्स त्याचा फक्त ओव्हरव्ह्यू माहित असला तरी ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन, मी जर तुम्हाला विचारलं की मोबाईलचे कोणते कोणते ऍप्लिकेशन आहे तर तुम्ही काय नेम सांगणार मोबाईलच्या ऍप्लिकेशनचे? मोबाईलचे ऍप्लिकेशन माहिती आहे की तुम्हाला? तर तुम्ही मोबाईलचे ऍप्लिकेशन जर विचारले तर तुम्ही सांगणार व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, युट्यूब, स्विगी असे भरपूर सारे आहेत. हे मोबाईल ऍप्लिकेशन नाहीये. आता जे मी बोललोय ना, जर कोणाला जर विचारलं की मोबाईल ऍप्लिकेशन कोणते आहे तर तो सरळ सरळ आन्सर सांगणार आहे की काय, मोबाईल जे ऍप्लिकेशन आहे ते फेसबुक आहे, इंस्टा आहे, युट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे. तर हे जे आता जे नेम घेतले ते मोबाईल ऍप्लिकेशन नाहीये. मोबाईल ऍप्लिकेशनला हे मोबाईल ऍप्लिकेशन हे इनबिल्ट असतात मोबाईलमध्ये. हा, फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप हे मोबाईल ज्यावेळेस तुम्ही न्यू मोबाईल घेता त्यावेळेस ते मोबाईल सोबत येतं का? नाही. तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं ते. जोपर्यंत तुम्ही ते इन्स्टॉल करणार नाही तोपर्यंत तुमचे ते मोबाईल मध्ये येणार नाही. हा, बोला. कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? काय म्हणजे कुठे नेऊन घालाय तुम्हाला? हा, डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये हा सारा पार्ट येतो. कोणता? जो आता मी सांगितलाय, फेसबुक, इंस्टा, युट्यूब, व्हॉट्सअप. हा, आता जे माझ्याकडे इंस्टा आहे किंवा माझ्याकडे जे व्हॉट्सअप आहे ते तुमच्या फोनमध्ये पण आहे, ते तुमच्या फ्रेंडच्या फोनमध्ये पण आहे, ते तुमच्या रिलेटिव्हच्या फोनमध्ये पण आहे. डिस्ट्रीब्युटेड आहे ना, की एकाच फोन पुरतं मर्यादित आहे? ते डिस्ट्रीब्युटेड आहे. व्हॉट्सअप प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे, इंस्टा प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. त्यानंतर तुमचं जे फेसबुक असेल, त्यानंतर युट्यूब असेल किंवा स्विगी सारख्या ज्या वेबसाईट असतील ते प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. या टाईपचे जे ऍप्लिकेशन आहे ना त्या ऍप्लिकेशनला बोललं जातं डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. हा, मग आता इथून पुढे व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक याला मोबाईल ऍप्लिकेशन बोलायचं नाही, तर ते डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन आहे. कोणते ऍप्लिकेशन आहे? डिस्ट्रीब्युटेड. त्यानंतर पुढचे आहे एआय ऍप्लिकेशन. एआय ऍप्लिकेशन. आता एआय ऍप्लिकेशन मध्ये भरपूर सारे आहे. त्यामध्ये तुम्हाला सिरी, त्यानंतर अलेक्सा हे माहित आहे, हे सगळ्यांना माहित असेल किंवा ऐकलं असेल. जे आयफोन यूज करतात त्यांना सिरी माहित असेल. त्यानंतर जसं आपण ब्लूटूथ यूज करतो, हा तसं एक अलेक्सा टाईपचं एक ब्लूटूथ असतं आयफोन युजरसाठी, साऊंड टाईप. हा, या टाईपचे अजून भरपूर सारे आहे. त्याला बोलतात एआय ऍप्लिकेशन. एआय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशन. त्यामध्ये सिरी, अलेक्सा असे या टाईपचे भरपूर सारे येतात. हा, आणि त्यानंतर पुढचं आहे IoT ऍप्लिकेशन. हा,
आयओटी मीन्स, आता आयओटीचा फुल फॉर्म पुढे राईट करतो, इंटरनेट ऑफ थिंग्स. आयओटी मीन्स काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. आता इंटरनेट ऑफ थिंग्स, आयओटीचा फुल फॉर्म आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. मग आता आयओटी ऍप्लिकेशन मध्ये कोणतं कोणतं येतं हे पण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक जण स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड बघितलं असेल, यूज पण केला असेल. जे आयओटी ऍप्लिकेशन आहे ना ते सेन्सरवर काम करतात. तुमचं जे स्मार्ट वॉच आहे किंवा स्मार्ट बँड आहे तो हार्टबीट, त्यानंतर स्टेप्स, अशा भरपूर साऱ्या ज्या थिंग्स आहेत त्या सेन्सर आहे, सेन्सरने काउंट करतो. ज्याच्याकडे स्मार्ट वॉच असेल त्या ठिकाणी जर तुम्ही स्मार्ट वॉच जर ओपन केली, तुम्ही दिवसभरात किती स्टेप्स चाललाय, तुमचे हार्टबीट किती आहे, पल्स रेट काय, हे सगळं दाखवतं. ते दाखवतं कशामुळे? सेन्सरने. मग जे आयओटी ऍप्लिकेशन आहे ते सेन्सरवर काम करतं. आणि अजून कशावर? इंटरनेट ऑफ थिंग्स. मग ते आयओटी ऍप्लिकेशन मध्ये तुमचं स्मार्ट वॉच असेल, स्मार्ट बँड असेल, असं या टाईपचे ऍप्लिकेशन बनवले जातात आयओटी मध्ये. आणि नंतर पुढे आहे मोबाईल ऍप्लिकेशन. आता हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आता तुम्हाला अगोदर सांगितलं, मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये फेसबुक, इन्स्टा, युट्यूब, व्हॉट्सअप हे यूज केलं जात नाही किंवा हे मोबाईल ऍप्लिकेशन नाहीये. तर मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे इनबिल्ट ऍप्लिकेशन. आता इनबिल्ट कोणतं कोणतं असतं तुमच्याकडे? ज्यावेळेस तुम्ही फोन, न्यू फोन घेता त्यामध्ये इनबिल्ट कोणते कोणते ऍप येतात? क्रोम, कॅमेरा, कॅलेंडर, त्यानंतर ज्या ऍप येतात त्यांना तुम्हाला नेटची गरज पडत नाही. मोबाईल ऍप्लिकेशनच्या ज्या ऍप आहे त्याला नेटची गरज पडत नाही किंवा इंटरनेटची गरज पडत नाही. जर त्यामध्ये अजून पुढे जर बघायला गेला, काही गेम्स असतात त्यांना इंटरनेटची गरज पडत नाही. तुम्ही कधी कार ड्रायव्हिंग, त्यानंतर कार ड्रायव्हिंग सारखे अजून काही गेम असतात त्यांना नेटची गरज पडत नाही, त्यांना पण तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन म्हणू शकता. त्या टाईपच्या ज्या गेम्स आहेत त्याला तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन म्हणू शकता. तर टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये या टाईपचे अजून भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. पण आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे, तो फोकस करायचा मीन्स वेब ऍप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये. हे आपल्याला शिकायचं आहे. बाकीच्याचा ओव्हरव्ह्यू माहित असणं गरजेचा होता, त्यामुळे तो तुम्हाला सांगितलाय. पण आपल्याला जो मेन कंटेंट शिकायचा आहे तो कंटेंट असणार आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन साठी आणि वेब ऍप्लिकेशन साठी. मग आता वेब ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सांगितलं तसं तुमचा अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, हे बनावं लागतं किंवा या टाईपच्या वेबसाईट येतात वेब ऍप्लिकेशन मध्ये. आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये तुमचं युट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, हे येतं डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये. डिस्ट्रीब्युटेड मीन्स ते भरपूर जणांच्या डिव्हाइस मध्ये ओपन आहे आणि एका टायमाला सगळेजण ते यूज करू शकता. ते झालं डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. आणि वेब ऍप्लिकेशन मीन्स तुमचं जे अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे जे वेबसाईट असतात ते आहे वेब ऍप्लिकेशन. आणि आपलं कोर्सचं नेम पण आहे वेब डेव्हलपमेंट. त्यामुळे आपलं वेब ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपले जे बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ज्यावेळेस क्लिअर होणार, त्यानंतर आपण वेब ऍप्लिकेशन ऍक्च्युअल मध्ये आहे काय, त्याचा ऍक्च्युअल मध्ये यूज काय, ते यूज कसं करायचं आणि त्याचं येण्याचं रिझन काय, आणि ते आल्यामुळे आपल्याला त्याचा काय फायदा झाला, हे सगळे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. मग बाकीचे जे डेस्कटॉप ऍप्लिकेशन असेल, नंतर खाली एआय ऍप्लिकेशन, आयओटी ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशन, याचा ओव्हरव्ह्यू माहित असणं गरजेचं होता, त्यामुळे तुम्हाला तो इन्फॉर्म केला. आता यामध्ये जे पार्ट येतात वेब ऍप्लिकेशन मध्ये, डिस्ट्रीब्युट ऍप्लिकेशन मध्ये, त्यासाठी काय काय गरजेचं आहे हे आपण आता बघणार आहोत. तुम्हाला जे हॉस्पिटलचं एक्झाम्पल दिलं ते यासाठी दिलं. या ठिकाणी हॉस्पिटलचं एक्झाम्पल काढलं होतं बघा डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन साठी. हे फक्त एक जर हॉस्पिटल असेल तर ते आहे डेस्कटॉप ऍप्लिकेशन, आणि जर भरपूर सारे हॉस्पिटल एकमेकाला जर कनेक्ट असतील तर ते आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन किंवा वेब ऍप्लिकेशन. मग आपल्याला हे झाल्यानंतर ज्यावेळेस आपली ही बॅच कम्प्लीट होईल त्यानंतर खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट पण हॉस्पिटलचाच आहे. बरं झालं आपण हॉस्पिटलचं एक्झाम्पल घेतलंय, ठीक आहे, आता आठवलंय. आता जो प्रोजेक्ट आपल्याला बघायचा तो प्रोजेक्ट खूप मोठा आहे. त्या प्रोजेक्टला मिनिमम 30 ते 40 जणांची टीम लागेल, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा आहे. तर मग आपल्याला वेब ऍप्लिकेशन आपल्याला ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी होणार आहे. आणि या बॅचमध्ये ज्यांचा रिस्पॉन्स चांगला असेल, दिलेल्या असाइनमेंट टायमाच्या टायमाला कम्प्लीट असतील, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जाईल त्या प्रोजेक्टसाठी एनरोल करण्यासाठी.
तर आता याच्या पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये काय काय ते कळालंय किंवा यामध्ये जे आता झालंय त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. तर आता पुढचा आपल्याला आता थोडस आपल्या चॅप्टरला किंवा आपल्या टॉपिक मेन टॉपिककडे आपल्याला जायचं आहे. HTML साईट स्टार्ट व्हायला आपल्याला अजून पण 2-3 दिवस लागणार आहे. आपल्याला आता बघायचंय वेब ऍप्लिकेशन, ते डीप मध्ये बघायचंय ना. मग आपला पुढचा टॉपिक असणार आहे वेब ऍप्लिकेशनचा. हा बोला बोला. 5 नंबरचं नाही समजलं. ओके सत्यजित. मोबाईल 5 नंबरचं ऍप्लिकेशन परत. हा बोला बोला, कोणाला काय डाऊट आहे का? मोबाईल ऍप्लिकेशन सांगा ना. मोबाईल ऍप्लिकेशन मोबाईल ऍप्लिकेशन जस्ट बरं. हा, कोणाला डाऊट आहे मोबाईल ऍप्लिकेशनचा? 30 नंबरचा. ओके ठीक आहे, विशंभरला मग एक्सप्लेन करतो. जस्ट 1 मिनिट. मोबाईल ऍप्लिकेशन आपण जे मोबाईल मध्ये युज करतो ना, जे इनबिल्ट येतात ज्यावेळेस आपण न्यू मोबाईल घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये जे कॅलेंडर आहे, कॅमेरा आहे, गॅलरी आहे, या टाईपचे जे ऍप्लिकेशन येतात त्या ऍप्लिकेशनला मोबाईल ऍप्लिकेशन बोललं जातं. मग त्या ऍप्लिकेशनसाठी आपल्याला सेपरेट इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये. जर कोणाला गॅलरी सारखं, त्यानंतर कॅलेंडर, त्यानंतर कॅल्क्युलेटर हे जे बनवायचं आहे, हे जे बनवलं जातं ते मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू बनवलं जातं. मग मोबाईल ऍप्लिकेशन शिकण्यासाठी वेगवेगळे लँग्वेज असतात. IoT ऍप्लिकेशन शिकण्यासाठी थोडं वेगळ्या लँग्वेज असतात. याचं ऍप्लिकेशन शिकण्यासाठी थोडे वेगळ्या लँग्वेज असतात. असं नाही की मग आता आपण वेब डेव्हलपमेंट किंवा आपला जो कोर्स आहे त्याच कोर्सने एवढ्या सगळ्या ऍप्लिकेशन तयार केले जातील. प्रत्येक ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी यूज केलं जातं. मग आपल्याला बघायचं काय, वेब ऍप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. आता जे मोबाईल ऍप्लिकेशन आता जे सांगितले नाही तुम्हाला, कॅमेरा, कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, इव्हन तुम्ही जे गेम्स डाउनलोड करतात आणि त्या गेम्सला जर इंटरनेटची गरज लागत नसेल तर त्यालाही तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन म्हणू शकता. विश्वंभर, कॅमेरा, कॅलेंडर हे माहित आहे ना? हो सर. मग ते आहे मोबाईल ऍप्लिकेशन. अजून कोणतरी डाऊट विचारला होता? सत्यजित, कशाचा? 5 नंबरचा पॉइंट हाच पॉइंट होता. सत्यजित, कोणीतरी विचारला होता. 5 नंबरचाच ना, IoT ऍप्लिकेशन. IoT मीन्स आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. IoTचा फुल फॉर्म आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यामध्ये भरपूर सारे कन्सेप्ट येतात. तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड हे सांगितलं होतं. ज्यावेळेस तुम्ही स्मार्ट वॉच यूज करता त्या स्मार्ट वॉचमध्ये तुमचं पल्स रेट, त्यानंतर हार्टबीट, त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये जेवढ्या स्टेप चाललाय त्या सगळ्यांचा काउंट तुम्हाला बघता येतो. तुमचं हार्टबीट किती आहे, त्यानंतर तुमचं पल्स रेट काय, हे सगळं तुम्हाला ते स्मार्ट वॉच दाखवतं सगळं. त्यानंतर तुमचे जे सिक्युरिटी सिस्टम आहे, तुम्हाला जर एखादा सिक्युरिटी सिस्टमचं ऍप्लिकेशन बनवायचे किंवा सिक्युरिटी सिस्टमचं काहीतरी ऍप बनवायची, त्यासाठी पण IoTचा यूज केला जातो. त्यानंतर तुम्हाला काहीतरी एनर्जी मॅनेजमेंटचं काहीतरी बनवायचं किंवा एनर्जी मॅनेजमेंटचं काहीतरी ऍप बनवायची. मग आता एनर्जी मॅनेजमेंट त्या ठिकाणी पण सेन्सर काम करणार आहे. आता जे सांगितलं तुम्हाला स्मार्ट वॉच, त्या ठिकाणी पण सेन्सरच काम करतं ना, की विदाऊट सेन्सर तुम्हाला तुमचं पल्स रेट, त्यानंतर हार्टबीट, त्यानंतर तुम्ही किती स्टेप चाललाय, विदाऊट सेन्सर ते काउंट होणार नाहीये. त्यासाठी सेन्सरच लागेल. मग त्यामध्ये 2 थिंग्स येतात. एक फर्स्ट थिंग आहे की इंटरनेटवर डिपेंड आहे आणि त्यानंतर सेकंड काय आहे की तुम्हाला त्यासाठी सेन्सर असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर डिपेंड का? कारण की तुम्हाला तो वॉच कोणत्याही फोनला, कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करावा लागतो, की विदाऊट कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करता स्मार्ट वॉच चलते का? नाही. बोला. नाही. कोणत्या तरी डिव्हाइसला त्याला कनेक्ट करावं लागतं. त्यामुळे ते इंटरनेटवर बेस आहे. मग त्याला काहीतरी कनेक्शन करावं लागतं कोणत्याही डिव्हाइसचं. तुमचा कोणताही फोन असेल, तो अँड्रॉइडचा असेल, iOSचा असेल किंवा तुमचा आयफोन असेल, कोणताही फोन जर असेल, कोणताही डिव्हाइस असेल, त्याला तुम्हाला त्या वॉच सोबत कनेक्ट करावं लागतं. आणि त्यानंतर तुमचे बाकीचे प्रोसेस होतात. तोपर्यंत स्मार्ट वॉच तुम्हाला पाहिजे त्या फीचर्स देत नाही.
त्यामध्ये भरपूर सारा कंटेंट आहे. आपल्याला 6 मंथ फक्त वेब ऍप्लिकेशन शिकायचंय. एका दिवसात IoT ऍप्लिकेशन किंवा AI ऍप्लिकेशन किंवा डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन शिकणं सोपं नाही. ते फक्त काल जसं आपण कोणत्या कोर्समध्ये कोणत्या फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं हे जसं बघितलं काल, तसंच आज फक्त आपण जे सॉफ्टवेअरचे ऍप्लिकेशन आहे त्याचे टाईप कोणते कोणते आहे आणि त्या टाईपचा ओव्हरव्ह्यू बघितला की त्यामध्ये काय काय येतं. बरं, असं ते IoT ऍप्लिकेशन क्लिअर झालंय. फक्त एक लक्षात ठेवायचं, IoT ऍप्लिकेशन मीन्स तुमचे स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड ते सेन्सरला रिलेटेड असतात आणि त्याच्यावर वर्क होतं IoT ऍप्लिकेशनचं, आणि ते बनवलं जातं IoT ऍप्लिकेशनचा यूज करून तुमचं स्मार्ट वॉच जे काय असेल ते. ओके. कोणाला काही डाऊट आहे का अजून? बोला. नो सर. ओके, ठीक आहे. ओके, तर पुढचं बघूया आपण. पुढचं मी आता वेब ऍप्लिकेशन कडे जाणार आहोत. आपल्याला जो मेन कन्सेप्ट शिकायचा आहे. वेब ऍप्लिकेशन. दोन तीन दिवस थेरी चालणार आहे, रोजच थेरी चालेल असं नाही. कारण की तुम्हाला हे पॉईंट वेब काय, नेटवर्क काय, सर्व्हर काय, सॉफ्टवेअर काय हे माहित असणं गरजेचं आहे. डायरेक्ट फर्स्ट डे आलाय आणि डायरेक्ट HTML शिकायला स्टार्ट केली वेब डेव्हलपमेंटच्या बॅचमध्ये, ते चुकीचं आहे. तुम्हाला अगोदर त्याचा बॅकएंड, त्याची प्रोसेस, त्याची स्टार्टिंग फेजेस हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. मग आता आपण अगोदर बघणार आता वेब ऍप्लिकेशन. आता वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण जो फर्स्ट पॉईंट बघणार आहे त्यामध्ये बघणार आहे अगोदर आपण व्हॉट इज वेब. वेब काय हे माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट इज वेब. आता वेब काय, तुम्हाला वेब माहित होण्याच्या अगोदर तुम्हाला नेटवर्क माहित असणं गरजेचं आहे. नेटवर्क कशाला बोलतात? व्हॉट इज अ नेटवर्क. आता नेटवर्क सगळ्यांनी ऐकलं असेल, कुठतरी यूज पण केलं असेल. नेटवर्क काय कोणाला सांगता येईल का? नेटवर्क काय आहे कोणाला सांगता येईल का? हॅलो सर. बोला. तीन टाईपचे नेटवर्क पडतात सर. लोकल एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क अँड लोकल एरिया म्हणजे आपले फक्त जवळपासच्या काहीतरी लिमिट मध्ये आपण तो नेटवर्क यूज करू शकतो. आणि वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काहीतरी शहरापुरताच तो मर्यादित असतो किंवा 2 सिटीला जोडण्यापुरता तो मर्यादित असतो. हॅलो. ओके, ओके ओके, ठीक आहे, चालेल. ते नेटवर्कचे टाईप झाले. तर हा. ऍक्च्युअल नेटवर्क आहे अगोदर आपण ते बघूया, त्याच्यानंतर नेटवर्कचे टाईप. नेटवर्क आणि वेब ही दोन वेगळे टॉपिक आहे. प्रत्येक जण नेटवर्क आणि वेबला एकच कन्सिडर करतो. नेटवर्क आणि वेब हे दोन डिफरन्शिएट पार्ट आहे किंवा वेगवेगळे पार्ट आहे. तर अगोदर आपण नेटवर्क म्हणजे काय ते बघूया. तर त्याची डेफिनेशन ऍड करूया. कॉम्प्युटर नेटवर्क comprises of group comprise of group of computers connecting with each other
each other for sharing of information and device. ही आहे ऍक्च्युअल नेटवर्कची डिफिनेशन. कॉम्प्युटर नेटवर्क कंप्राइजेस ऑफ ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स. हा, एक एक पॉईंट क्लिअर करूया. अगोदर एवढंच बघूया. टोटल लाईन जर दिली तर टोटल लाईनचा मिनिंग एकत्र लगेच करायचा नाही. हा, मग आता या ठिकाणी काय, कॉम्प्युटर नेटवर्क कंप्राइज ऑफ ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स. हा, सरळ सरळ काय, जो कॉम्प्युटरचा ज्यावेळेस ग्रुप एकत्र होतो किंवा कॉम्प्युटर तुम्ही भरपूर सारे कॉम्प्युटर एकत्र करतात त्यावेळेस काय तयार होतं, नेटवर्क. आता या ठिकाणी आपण जे हॉस्पिटलचं एक्झाम्पल बघितलं होतं, या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आता ही हॉस्पिटलचा पीसी वेगळा असणार आहे, या हॉस्पिटलचा पीसी वेगळा असणार आहे, या हॉस्पिटलचा पीसी वेगळा असणार आहे आणि या हॉस्पिटलचा पण पीसी वेगळा असणार आहे. ज्यावेळेस सगळे एकमेकाला कनेक्ट करतात त्यावेळेस ते नेटवर्क तयार होतं. जोपर्यंत एकमेकाला कनेक्ट करत नाही तोपर्यंत नेटवर्क तयार होणार नाही. नेटवर्क मीन्स काय, ज्यावेळेस ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स एकत्र येतात त्यावेळेस पुढे काय, कनेक्टिंग विथ इच अदर फॉर शेअरिंग इन्फॉर्मेशन अँड डिव्हाइस. म्हणजे प्रत्येकाच्या कॉम्प्युटरची, जो ग्रुपमध्ये जेवढे कॉम्प्युटर आले त्या प्रत्येक कॉम्प्युटरची इन्फॉर्मेशन एकमेकाला शेअरिंग होते किंवा एकमेकाला शेअर करतात. प्रत्येक डिव्हाइस मधील इन्फॉर्मेशन एकमेकाला शेअर केली जाते. त्या इन्फॉर्मेशन शेअर करणे व एकमेकाची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करणे त्यालाच बोलतात नेटवर्क आपल्या सरळ भाषेमध्ये. नेटवर्क म्हणजे वेगळं काही नाही. ते लॅन व्हॅन हे जे सांगितलंय ना ते नेटवर्कचे टाईप आहे. टाईप आपल्याला पुढे बघायचे. मग आता कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे कळालंय की ज्यावेळेस भरपूर सारे ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट केल्या जातात इच ऑदर आणि त्यामधील इन्फॉर्मेशन एकमेकाला शेअर केली जाते. त्या डिव्हाइस मधील इन्फॉर्मेशन एकमेकाला शेअर केली जाते, ते म्हणजे काय आहे, नेटवर्क. आता याला बोलतात नेटवर्क. पण आता नेटवर्क सगळ्यात अगोदर वर्ड मध्ये कधी इंट्रोड्यूस झालं कोणाला सांगता येईल का, किंवा फर्स्ट नेटवर्क कोणतं होतं? सांगता येईल का? ठीक आहे, मी सांगतो. तर जे फर्स्ट जे नेटवर्क आहे ते 1960 मध्ये इंट्रोड्यूस झालं होतं आणि त्या नेटवर्कचं नेम होतं अर्फानेट. त्या नेटवर्कचं जे नेम होतं ना ते होतं अर्फानेट. इथे राईट करतो, 1960 मध्ये 1960 मध्ये जे नेटवर्क, जे फर्स्ट नेटवर्क जे इंट्रोड्यूस झालं होतं जगासमोर, त्या इंटरनेटचं नेम होतं अर्पानेट. अर्पानेट. आणि त्याला जे इंट्रोड्यूस केलं होतं, ते इंट्रोड्यूस केलं होतं युएसएने. युएसए जी टीम होती डीओडी, त्या टीमने हे नेटवर्क इंट्रोड्यूस केलं होतं जगासमोर. तर डीओडीचा फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, या ठिकाणी राईट करतो. डीओडीचा फुल फॉर्म काय आहे. त्या अगोदर आपला अर्पानेट, या अर्पानेट जे नेटवर्क आहे, कोणाला काही डाऊट आहे का? माईक कोणाच तरी ऑन झालाय. तर काय सांगतो, जे जगामध्ये जे फर्स्ट नेटवर्क आलं त्या नेटवर्कचं नेम होतं अर्पानेट आणि ते आलं आहे 1960 मध्ये. मग आता 1960 मध्ये ते जे इंट्रोड्यूस केलं ना, ती टीम होती युएसए ची डीओडी. आणि डीओडी मीन्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. डीओडी मीन्स डिपार्टमेंट, इट इज राईट झालंय, डिपार्टमेंट
ऑफ डिफेन्स. ही जी टीम होती त्यांनी 1960 साली ARPANET हे नेटवर्क फर्स्ट टाइम जगासमोर इंट्रोड्यूस केलं. आणि ARPANET त्या नेटवर्कचा 1960 साली जे नेटवर्क आलं होतं त्याचा शॉर्ट फॉर्म मीन्स ARPANET आहे. तर ARPANETचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. तर त्याचा फुल फॉर्म पण या ठिकाणी राईट करून ठेवतो. ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. याला शॉर्ट फॉर्म मध्ये त्यावेळी ARPANET बोललं जायचं. जे 1960 मध्ये फर्स्ट टाइम जे नेटवर्क इंट्रोड्यूस केलं होतं ते होतं ARPANET. आणि ARPANEट मीन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. एवढा जो फुल फॉर्म आहे तो फक्त ARPA साठी आहे. नेट मीन्स नेटवर्क. हे जे इंट्रोड्यूस केलं जगासमोर ते होते डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. हा एक डिपार्टमेंट होतो डिफेन्स USA मधील. त्यांनी 1960 साली फर्स्ट टाइम जगाला सांगितलं की नेटवर्क ऍक्च्युअल आहे काय. आणि त्या जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कला नेम दिलं गेलं ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. आणि त्यालाच आपण बोलतो ARPANET. तर आता पुढचा जो पॉइंट आहे तो आहे वेब. नेटवर्क मध्ये अजून बघायचे किती टाइम झालाय बघूया. स्टार्टिंग आहे, हा सेकंड डे आहे. आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आतापर्यंत जे झाले त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ओके. तर नेटवर्क आणि नेट मध्ये डिफरन्स आहे का? बोला कशामध्ये? नेटवर्क आणि नेट हे दोन वेगवेगळे आहे का? नाही, वेब आणि नेटवर्क. वेब आणि नेटवर्क मध्ये डिफरन्स आहे. उद्या तेच बघायचंय. त्याचा थोडा उशीर झालाय. झोपताल तुम्ही सगळं जर घ्यायचं म्हणलं तर. त्याचे डायग्राम काढून दाखवावं लागेल. ऍक्च्युअल मध्ये नेटवर्क काय असतं, वेब काय असते ते दाखवायचंय. वेब आणि नेटवर्क मध्ये डिफरन्स आहे तो दाखवायचा होता, पण मी टाइम बघितला आता. तेवढे टॉपिक कम्प्लीट होणार नाही, त्याला अजून 8 तास लागेल. 8 तास तुम्ही दुसरा दिवस आहे, सवय लावावं लागेल तुम्हाला. एक दीड तास 2 तास बसायची सवय लावावी लागेल. पण आज दुसरा दिवस आहे, एवढं लवकर नाही लागणार. ठीक आहे. मग जेवढं झालंय त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. ओके. तर सगळ्यांनी आता प्रेझेंटी द्यायची आहे चार्टमध्ये सगळ्यांनी. सगळ्यांनी चार्टमध्ये प्रेझेंटी द्यायची. प्रेझेंटी झाल्यानंतर आपण लेक्चर स्टॉप करूया. आणि कोणाला काही जर डाऊट विचारायचा असेल, काल पण सांगितलं, जर कोणाला काही जर डाऊट विचारायचा असेल लेक्चर बाकीच्यांनी एक्झिट करायचे. ज्याला डाऊट विचारायचं त्यांनी थांबलं तरी चालेल, मी शेवटपर्यंत थांबेल. एखाद्याला जर बाकी समोर डाऊट विचारायला घाबरत असाल तर चार्टमध्ये सगळ्यांनी प्रेझेंटी द्यायची. सर चॅट डिसेबल आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. हे पेन उघडणार, थोडे थांबा. या ठिकाणी आली मेसेज चॅटमध्ये काही जणांची. करा टाईप प्रेझेंटी सगळ्यांनी फास्ट मध्ये.
हे ऍडमिन नेम कोणाचा आहे? ऍडमिन नेमने कोण जॉईन आहे? ऍडमिन नेम 2 ते 3 ऍडमिन नेम आहे. नेम सांगू शकता का? किंवा ज्यांनी ऍडमिन नेमने झाले त्यांनी फक्त स्वतःचं नेमने प्रेझेंट द्या. ऍडमिन कोण आहे ते कळणार नाही. ओके, नितीन नेमने जॉईन व्हा उद्यापासून. ओके, झाली सगळ्यांची प्रेझेंटी? कोणी राहिले? ओके. ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे? ऍडमिनिस्ट्रेटर नेम मेन्शन करताय का? नेमने प्रेझेंटी द्या. ज्यावेळेस काल जशी प्रेझेंटी ग्रुपवर सेंड केली आहे तशी शेअर नाही करणार. ज्यावेळेस सगळी बॅच होईल त्यावेळेस तुम्हाला बघायचे असेल तर आपण किती दिवस प्रेझेंट होतो ते सगळं दिसेल तुम्हाला. ओके, झाले सगळे? प्रेझेंटी झाली सगळ्यांची? ओके, ठीक आहे, चालेल. जर कोणाला काही डाऊट नसेल तर लेट झालं तरी चालेल. तर आपण लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो.